अगदी मनापासून नमस्कार. आजची ही गप्पांची मैफल एका वेगळ्या पाऊल वाटेने उमलणार आहे, बहरणार आहे. आपल्याला आठवत असेल की एखाद्या निवांत क्षणी आपण कुठल्या तरी वहीचं मागचं पान काढतो आणि हळुवारपणे आपली सही पुन्हा पुन्हा करत राहतो. खरं म्हणजे आपलं जे स्वतःवरचं प्रेम असतं ते आपल्या सहीतून, त्या लयीतून व्यक्त होतं. पुष्कळदा असं म्हणतात की त्या त्या क्षणाची आपली मनस्थिती सुद्धा आपली त्या सहीमध्ये गोठवलेली असते. काही वेळा मनाचे गुंते, काही वेळा मनाचा ताल तोल, या अनेक गोष्टी सहीत, अगदी सही सही सामावलेल्या असतात. हे सगळं बोलण्याचं कारण असं की आपण स्वतःहून केलेल्या सहीपेक्षा इतरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करायच्या आणि या छंदाला एका सुंदर ध्यासाचं रूप द्यायचं, असं फार क्वचित जणांना साधतं. असं ज्यांना साधलंय असं एक सही व्यक्तिमत्व श्री सतीश चाफेकर हे आज आपल्यावर उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. पहिली सही धावत जाऊन घ्यावी असं तुला पहिल्यांदा केव्हा वाटलं? जेव्हा मी 11-12 वर्षाचा होतो ना, तेव्हा आमच्या इथे जनरल करिअप्पा येणार होते. मला कळलं. त्या व्यक्तीबद्दल मी खूप वाचलं होतं, बघितलं होतं. तर बघावं म्हणून त्यांच्याकडे गेलो. एक उत्तुंग व्यक्तिमत्व समोर होतं, खुर्चीवर बसलेले होते ते. मी घाबरत डायरी पुढे केली. अच्छा. त्यांनी स्वाक्षरी दिली. कारण मी ते व्यक्तिमत्व इतकं भावून गेलो की थँक्यू न म्हणता परत आलो. अच्छा. तशी ती पहिली स्वाक्षरी. नाही, पण जनरल करिअप्पांचं मोठेपण कळावं असं तुझं ते वय होतं का त्यावेळेला? नव्हतं, पण त्याला मला वाटतं केसरी वगैरे आमच्याकडे यायचा. त्यात ते फोटो यायचा किंवा त्यांच्याबद्दल छापून यायचं. पण याचा अर्थ एखाद्या माणसाचं मोठेपण कळण्याचं वातावरण तुला घरात लाभलं होतं का? हो, आमच्याकडे वाचन, आजोबांना वाचनाचा खूप छंद होता. अच्छा. आणि तोच माझ्याकडे आलेला आहे, तोच माझ्या मुलाकडे गेलेला आहे. अरे वा. म्हणजे या भोवतीच्या एका अर्थाने सांस्कृतिक पर्यावरणामुळे कुठेतरी तुला असं वाटायला लागलं की या छंदाकडे आपण वळावं. आता सुरुवातीची सही ठीक आहे, म्हणजे मी अनेकदा असं पाहिलेलं आहे की एखाद्या साहित्य संमेलनामध्ये किंवा एखाद्या चित्रपटाच्या उत्सवामध्ये अनेक नामवंत आणि साहित्यिक कलावंत एकत्र येतात. पुष्कळ जण आपल्या डायऱ्या फडफड फडफड करत तिकडे येतात, पण 10-15च्या पुढे काही जणांची मजल जात नाही. पण तुझा छंद मी पाहतो आहे तर तो केवळ काही सह्यांपुरता मर्यादित नाही राहिला, त्याला एका ध्यासाचं रूप आलं, एक बांधेसूद रूप आलं. तर याचं रहस्य काय, म्हणजे हे कसं साधलं? लहानपणापासून मोठ्या व्यक्ती बघणं मला आवडायचं. किंवा नाटकं, अनेक नटसंभाळ मी अनेक वेळा बघितलं. वाहतो दुरांजोडी आणि ते संस्कार झाले. बाळकडे मेकअप कसे करतात ते बघायचं मी तिथे. तर त्यांची स्वाक्षरी घ्यायची. शरद तळवकर काम करायचे, स्वाक्षरी घ्यायची त्यांची. पण हे असं वाढत गेलं, मोठ्या व्यक्ती बघणं, ऐकणं आणि त्यांचा पुरावा म्हणून आपल्याकडे काहीतरी आठवण म्हणून आपल्याकडे असावं म्हणून स्वाक्षरी खरी सुरू झाली. आता एक स्वप्न असतं प्रत्येकाचं, त्या त्या क्षेत्रातले मान्यवर भेटावेत. सहीच्या रूपाने तू त्यांच्या जवळ गेलास, तर असं कुठलं एखादं स्वप्न होतं का की या व्यक्तीला अगदी जवळून पाहावं आणि त्यांची सही घ्यावी? लता मंगेशकर. त्या बात. त्यांना पावाचा योग वाटायचा मला, पण तो योग आला. एका रेकॉर्डिंगच्या वेळेला मी गेलो. सुबहचं रेकॉर्डिंग होतं. पंडित नरेंद्र शर्मा पण त्यावेळेला होते. आणि मी असं बावरून लिफ्टच्या बाहेर उभा होतो आणि लता दिदी आत गेल्या, सगळे आत गेले. त्यावेळेला आत ये ना, मला एकदम फील झालं त्यावेळेला. आणि मग त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी पहिल्यांदा जवळ त्यांना बघत होतो. हे एक स्वप्न होतं मला, म्हणजे पुरं झालं माझं. वा. हे सांगताना सुद्धा मला तुझ्या डोळ्यात तो क्षण दिसतोय, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. आणि आणखीन एक गंमत मला इथे सांगावीशी वाटते की त्याची स्वाक्षरी जेव्हा मी घेतली होती आणि मला असं वाटलं होतं की काही ओळी त्याने लिहून द्याव्यात आधी, आणि त्यांना न सांगता त्यांनी ज्या ओळी लिहिल्या त्या दुरितांचे तिमिर जाऊ, म्हणजे या थोर व्यक्तीला सुद्धा दूरसंवेदना किती उत्कटपणे पोहोचतात याचा एक नमुना आहे. तुझ्या या वाटचालीतला एखादा सिक्सर क्षण? मुंबईत नील आर्मस्ट्रॉंग येणार हे मला एका वृत्तपत्रात कळलं. मी सगळ्यांना फोन केले, पण कोणी सरळ उत्तर द्यायला तयार नव्हतं. मग मी सगळे हॉटेल्स आहेत मोठवाली, ती धुंडाळा सुरुवात केली फोननी. आणि एका ठिकाणी कळलं की ते येणार आहेत. आता तो VIP साठी कार्यक्रम होता. म्हटलं आता आपल्याला जाणार कसा? तर त्या हॉटेलमध्ये ओळखीची व्यक्ती होती. त्या सांगितलं की मला आज जाता येईल का, तर तू हॉटेलवर ये, बघू काय करायचं. संपूर्ण गच्च हॉल भरलेला होता, बँकेट हॉल तो. आणि
बाहेर मी उभा होतो, कार्यक्रम सुरू झाला होता, तो मला मागणं ये. मागणं म्हणजे कुठनं, आम्ही त्या हॉटेलच्या कॅन्टीन मधनं फिरत 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 नील आर्मस्ट्रॉंग जिथे भाषण करत होते त्यांच्या मागच्या बाजूला उभे राहिलो. काय सांगतोस? हा, आणि हळूच समोर सीट दिसली, ती जाऊन बसलो मी. आता ते चंद्रावर ज्यांनी पाऊल ठेवला तो माणूस समोर उभा माझ्या, भारावून गेलो होतो मी अक्षरशः. तर त्यांचं भाषण संपलं आणि ते माझ्या बाजूला खुर्चीवर बसले. आणखीन ठरवलो मी, कारण बाजूला बसले सगळे लोक चेहरे बघतात, बरोबर आहे, नटाचे, नटीचे किंवा लेखकांचे. मी त्या व्यक्ती फक्त पाय बघत होतो, कारण ते पाय चंद्रावरती गेलेले होते. सुरेख. सेल्फ डेव्हलपमेंट आहे, सेल्फ डेव्हलपमेंट आहे की त्या व्यक्तीला काही प्रभाव माझ्यावर पडतो. कारण का कुठली एक कुटुंब व्यक्ती तुम्ही शेखन केलं तर आपल्या अंगात वीज जाते. मला वाटतं जे कृष्णमूर्तींचा मी हातावर घेतला ना, तर ईश्वराचा हात कसा असावा ही संकल्पना ते मग त्या क्षणी काढली. वा सतीश, हे सांगताना आणि हे ऐकत असताना मला असं वाटतं की पुष्कळ जण जेव्हा स्वाक्षरी घेतात त्या सगळ्यांबद्दल आदर राखून मी असं म्हणतो की अक्षरशः एखाद्या सिगारेटच्या पाकिटाच्या मागच्या बाजूला सुद्धा थोरांची सही घेताना काही मुलं मी पाहतो, तेव्हा असं वाटतं की अरे निदान आपण कुणाची सही घेतोय ती कुठे घ्यावी हे तरी काही ना कळलं पाहिजे. तर मला असं म्हणायचं की ही सगळी धावपळ करताना अनेक तऱ्हेच्या बॅट्स मी या ठिकाणी पाहतो आहे. या सुद्धा बॅट्स अनेक तऱ्हेच्या क्रिकेटवीरांच्या सह्यांनी भरून गेलेल्या आहेत. 25 बॅट्स जवळ माझ्याकडे. अरे बापरे. आणि या सगळ्या बॅट्स आणि अनेक तऱ्हेच्या डायऱ्या, 35 का 38 डायऱ्या आहेत आणि जवळ 1000 छायाचित्र आहेत माझ्याकडे. अरे वा. एखाद्या थोर व्यक्तिमत्वाची सही सुद्धा कुठे घ्यावी, ती कशी जपावी हे सुद्धा या निमित्ताने अगदी जे कोवळे तरुण किंवा लहान मुलं जे आज हे बघतायत हा कार्यक्रम, त्यांना कळलं पाहिजे की नुसतंच काय टाइमपास नाहीये, की त्या माणसांपर्यंत पोहोचणं हा सुद्धा एक रियाज आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. आता थोडा तुला आवडणाराही प्रश्न मी एवढ्यासाठी विचारणार आहे, कारण तुझ्या आयुष्यातला किती मोठा तो क्षण होता हे मी पाहिलंय आणि प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो. प्रेक्षक हो, अनेकदा सतीश अस्वस्थ असायचा, कारण तो म्हणायचा की इतक्या जणांच्या सह्या माझ्याकडे आहेत पण मला एक जी सही हवी ती अजून मला मिळत नाहीये. आणि ते नाव आपल्याही काळजात ठोका सुकवणार आहे, डॉन ब्रॅडमन. त्यांना जवळजवळ 20 पत्र पाठवली मी त्यांना. उत्तर मी जरा अस्वस्थ खूप झालो त्या दिवशी, म्हणून सुनील गावस्करांना मी पत्र लिहिलं की मग काय करू. अच्छा. तर त्यांनी मला एक पत्र पाठवलं की पेशन्स इज द की. क्या बात आहे. धीर धर. त्यांचं पत्र मला आलं आणि योगायोग असा की दुसरं पाकिट सर डॉन ब्रॅडमन यांचं होतं. म्हणजे एकाच तारीख 27 तारीख होती, 27 मला वाटतं त्यांचा वाढदिवस असेल त्या दिवशी. तर त्या दिवशी ते आलं पत्र मला. सतीश मी जपून ठेवतो, तारखा सारख्या आहेत त्याच्यावरती. अरे वा. म्हणजे 20 पत्र आणि त्यात सुनील गावस्करांची तुला झालेली मदत, तुला धीर धर म्हणून सांगितलेला एक महत्वाचा संदेश त्याच्यामधला, आणि एकीकडे हा संदेश आणि दुसरीकडे लगेच त्याचं फळ, हा एक वेगळ्या प्रकारचा. रात्रभर मला झोप लागली, आता पुढे कोणी सही घ्यायची मी, पुढे काय करायचं, आता काय राहिलंय. पण पेपरमध्ये वाचलं की दलाई लामा मुंबईत येत आहेत आणि पुनश्च हरिओम. अरे वा वा वा. की असं म्हणतात की माणसाचं व्यक्तिमत्व त्या सहीमध्ये कुठेतरी दिसतं. तर तुझं काय मत आहे इतक्या सह्या गोळा केल्यावर? नील आर्मस्ट्रॉंगची सहीतला एंड बघा इतका अट्रॅक्टिव्ह आहे की विचारच नाही. आणि भगवान सही स्वाक्षरी बघा, त्यात विनोदाचा भाग दिसतो. अरे वा. अशा अनेक स्वाक्षरी असतात की मला वाटतं राजा गोसावींची पण तशीच आहे. असा चेहरा काढलेला, डोळे काढलेले, हसता चेहरा काढलेला, अशा अनेक स्वाक्षरी असतात. सरवटांनी पण तुला एक चित्र काढलं होतं, चित्रावर फुलेश पण दिलं होतं. तुम्हाला स्वाक्षरी त्यांची होते, आजारी होते, आणि एका मित्राच्या मदतीने मी त्यांच्या घरी पाठवलं, त्यांनी मला स्वाक्षरी करून ते पाठवलं. अरे आता कुतूहल मला हे वाटतं की पुष्कळदा एक प्रकारची ही सगळी धावपळ करताना काही असे निराशेचे क्षण येतात. पण मला निराशा या दृष्टीने म्हणायचे की एखादा मनुष्य थोपवतो सुद्धा आपल्याला, किंवा अशी एक टपलीही मारतो. तर तुला सगळ्या वाटचालीमध्ये म्हणजे एक गंमत म्हणून सांगायला हरकत नाही. जी व्यक्ती ती आदरणीय व्यक्ती सांगितलं होतं, योग्य सांगितलं होतं. ठाण्याला गडकरी यांना सुरू झालं तेव्हा दाई शास्त्री पणशीकरांनी मी स्वाक्षरी मागितली त्यांच्याकडे. मी वही दिली, तरी वही सगळी बघितली. त्यांनी लिहिलं, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याची स्वाक्षरी घेणार आहात त्यात तुमची स्वाक्षरी कोण घेणार, कृपया आता शांतिष्टपणा पुढे. मी काय बोललो नाही, नमस्कार केला, बाजूला झालं. मोठं व्यक्तिमत्व आहे आणि माझं चालू ठेवलं. पण सतीश, हे सांगत असताना पण मला दाजी शास्त्री समोर दिसत आहेत, त्यांचा करारीपणा दिसतोय. पण मला असं वाटतं की